तर 26 तारखेला मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय भरतीचा पेपर होणार आहे 26 एप्रिलला. तर त्यासाठी बघा आता बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत पहा. आता कमी वेळेमध्ये आता जो या ठिकाणी टेक्निकली आणि एकदम असा नियोजन पद्धतीने अभ्यास करेल त्यालाच या ठिकाणी पोस्ट भेटणार आहे पहा. बरोबर आहे की नाही? कसा आहे अभ्यास करून उपयोग होणार नाही. त्यासाठी बघा योग्य डायरेक्शनने अभ्यास करण्यासाठी आणि कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण फास्ट रिव्हिजन बघा, फास्ट रिव्हिजनसाठी PDF तयार केलेली बघा. यामध्ये महत्त्वाच्या चालू घडामोडी त्याचसोबत जे काही लोकलची माहिती असेल ती सगळी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे ₹249 मध्ये पहा. बरोबर. शिपाई, हमाल, लिपिक या सगळ्या पदासाठी उपयुक्त असणार आहे. चालकसाठी सुद्धा मित्रांनो, तर लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घ्यायची मित्रांनो, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा. ₹249 आपण बघा साधं चिकन जरी घेतलं तरी पण खर्च होते पहा. बरोबर आहे की नाही? चिकनसुद्धा ₹260 किलो आहे पहा. समजायचं आपण चिकन खाल्लं. चला जास्त काही सांगत नाही. ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी मला जो काही पिवळ्या पट्टीवर आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला बघा ₹249 सेंड करा आणि त्याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा पहा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. आणि बघा हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट आणि इतर महत्त्वाच्या PDF आणि चालू घडामोडी रोजच्या रोज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. त्यावरती तुम्ही क्लिक करा त्या ग्रुपवर. तो ग्रुप जॉइन करा बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपची लिंक आपण टाकलेली आहे. ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025 नुसार HDI मध्ये भारताची रँक कितवी आहे? तर मित्रांनो HDI नुसार भारताची रँक कितवी आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 130 नंबरचे मित्रांनो. मित्रांनो या अहवालानुसार 193 देशापैकी आपला भारत देश 130व्या क्रमांकावर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025 नुसार HDI मध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावरती आहे? मित्रांनो प्रथम क्रमांकावरती कोणता देश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आइसलँड हा देश मित्रांनो या ठिकाणी प्रथम क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो वर्ल्ड रेड क्रॉस डे कधी साजरा करण्यात येतो? तर रेड क्रॉस दिवस मित्रांनो हा 8 मे रोजी साजरा केला जातो. कधी? 8 मेला हा साजरा केला जातो पहा. समजलं? हा दिवस मित्रांनो रेड क्रॉसचे संस्थापक हेनरी ड्युंट यांचा जन्मदिवस आहे बघा, ज्यांना 1959 मध्ये सालफेरणीच्या लढाईमध्ये जखमी सैनिकांना मदत करताना प्रेरणा मिळाली. त्यामुळे रेड क्रॉसची या ठिकाणी स्थापना झालेली पहा. समजलं? नेक्स्ट पहा माधव वजे नुकतंच यांचं निधन झालं आहे तर ते कोण होते? तर मित्रांनो हे होते अभिनेते आणि ज्येष्ठ नाट्य समीक्षक होते पहा. लक्षात आलं? मित्रांनो त्यांचा जे काही जन्म आहे 21 ऑक्टोबर 1939ला झाला. नेक्स्ट पहा नुकतेच CBIचे संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवण्यात आला आहे? मित्रांनो किती वर्षांनी वाढवण्यात आला आहे? तर 1 वर्ष. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे 1 वर्षांनी त्यांचा कार्यकाळ हा वाढवण्यात आलेला आहे पहा. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक आहे? तर विशिष्ट उष्माधारकता कोणत्या पदार्थाची सर्वाधिक आहे? तर पाण्याचे मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. गणपतीपुळे हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मित्रांनो गणपतीपुळे हे तीर्थक्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. लक्षात आलं? रत्नागिरी जिल्ह्यात मध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि ह्याच्या जवळचं शहर रत्नागिरी 25 किलोमीटर अंतरावर आहे पहा. या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि हवामान या ठिकाणी समशीतोष्ण राहतं. समजलं? पावसाळ्यामध्ये भात शेती त्याच्यानंतर नागली शेती या ठिकाणी केली जाते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मालदांडी 35 ही कोणत्या पिकाची सुधारित जात आहे? मित्रांनो मालदांडी ही कोणत्या पिकाची आहे? तर ज्वारीची मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात आलं? ज्वारी. नॅशनल डिफेन्स अकॅडमी आपण NDA म्हणतो. NDA महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा NDA हे कुठे खडकवासला पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही भारतीय सशस्त्र दलाची संयुक्त सेवा प्रशिक्षण अकॅडमी पहा. NDA महाराष्ट्राच्या पुण्याजवळ खडकवासला येथे ही जगातील पहिली तिरंगी सेवा प्रशिक्षण अकॅडमी पहा. खालीलपैकी कशामध्ये गतिज ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते? मित्रांनो कशामध्ये गतिज ऊर्जा असते? तर वारा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा वारा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या दिवशी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता? तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या दिवशी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी लक्षात ठेवा 14 ऑक्टोबर 1956. ऑप्शन क्रमांक 3 14 ऑक्टोबर 1956 रोजी. त्यांनी काय म्हटलं होतं मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1935 मध्ये केली होती पहा. लक्षात ठेवा 1935 साली केली होती. हिंदू धर्मामधील असमानतेवर आसूड ओढत अखेर बघा 21 वर्षानंतर त्यांनी बौद्ध धर्माचा
स्वीकार केला होता? 14 ऑक्टोबर 1956ला. पुढचा प्रश्न आहे पहा, व्हिनेगारमध्ये कोणतं आम्ल असतं? मित्रांनो, व्हिनेगारमध्ये कोणतं आम्ल असतं? तर ऑप्शन क्रमांक 3 ॲसेटिक आम्ल असतं पहा, लक्षात ठेवा. ॲसेटिक. व्हिनेगार हा एक मित्रांनो नैसर्गिक द्रव आहे, ज्यामध्ये अनेक रसायनांचा समावेश आहे, ज्यामुळे आपण त्यासाठी फक्त एक सोपं सूत्र लिहू शकत नाही. पाण्यामध्ये अंदाजे 5 ते 20% आंबट ॲसिड असतं, पण प्रत्यक्षामध्ये प्रमुख रासायनिक सूत्र अंतर्भूत पहा. पाण्यासाठी आपल्याला माहिती आहे H2O हे सूत्र आहे पहा, समजलं, H2O. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. आणि खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो, तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यावे लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत पहा. या PDF तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 या PDF असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. PDF घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या PDF या ठिकाणी असणार आहेत ₹249 पहा. तुम्हाला काय करायचं बघा, 93 25 23 0840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही QR दिसतोय या QRला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या PDFवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून PDF घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितकं जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार 1 वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या PDF घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलं तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF मिळून जातील. खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा संभवतो? कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे? मित्रांनो, लक्षात ठेवा कोणतं जीवनसत्व आहे, तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 व्हिटॅमिन ई. लक्षात ठेवा व्हिटॅमिन ई याचं बरोबर उत्तर आहे पहा. या जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा, त्याच्यानंतर वारंवार गर्भपात, स्नायूंचा अशक्तपणा, लाल रक्तपेशीचं विघटन असे विकार होऊ शकतात पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पतनियंत्रणाचं कार्य करणारी संस्था कोणती आहे? तर मित्रांनो कोणती आहे? तर भारतीय रिझर्व्ह बँक. लक्षात ठेवा RBI याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा, लक्षात आलं RBI. भारतीय रिझर्व्ह बँक ही बघा भारत सरकारने स्थापन केलेली आणि चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे पहा. सर्वप्रथम 1971मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरेन हेस्टिंग्सने मांडली होती आणि 1926च्या यंग हिल्टन आयोगाच्या शिफारसीनुसार आणि गोलमेज परिषदेच्या चर्चेअंती भारतासाठी मित्रांनो एक मध्यवर्ती बँक स्थापन करण्याचा एक निर्णय घेण्यात आला पहा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यासाठी 1 जानेवारी 1927मध्ये सेंट्रल बँकेच्या उत्पत्तीची सुरुवात केली गेली पहा. नेक्स्ट पहा, पहिली गोलमेज परिषद कोठे पार पडली? मित्रांनो, पहिली गोलमेज परिषद ही लंडन या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लंडन या ठिकाणी पार पडली पहा 1930-31 बरोबर. इंग्लंडमध्ये पंतप्रधान रामसे मॅकडॉनल्डच्या अध्यक्षतेखाली पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर 1930मध्ये बघा भरवण्यात आली होती. समजलं. नेक्स्ट पहा, भारतामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार कोणास प्राप्त आहे? मित्रांनो कोणास प्राप्त आहे? तर सर्वोच्च न्यायालय आपलं याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 सर्वोच्च न्यायालय. समजलं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, संसदेने मान्यता दिल्यानंतर किती काळ राष्ट्रीय आणीबाणी अस्तित्वामध्ये राहते? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 6 महिने. किती असते पहा 6 महिने. राष्ट्रपतींनी घोषित केलेल्या आणीबाणीला संसदेची संमती घ्यावी लागते पहा. यानुसार आणीबाणीचा कालावधी ठरतो. राष्ट्रपतींनी आणीबाणी जाहीर केल्याच्या तारखेपासून
1 महिन्याच्या आतमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांनी त्याला या ठिकाणी ठरावाद्वारे मान्यता देणं आवश्यक असतं. चला पुढचा प्रश्न आहे पहा. भारतामध्ये घटनेची अंतिम व्याख्या करण्याचा अधिकार कोणाचा आहे? मित्रांनो कोणाचा आहे तर लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाला हा अधिकार आहे. पहा कोणाला आहे? सर्वोच्च न्यायालयाला. पुढचा प्रश्न आहे महारत्न, नवरत्न आणि मिनिरत्न हे कशाचे प्रकार आहेत? मित्रांनो हे कशाचे प्रकार आहेत तर भारतामध्ये केंद्र शासनाचे सार्वजनिक क्षेत्रामधले जे काही उद्योग आहे याचे आहेत. भारतामध्ये एकूण बघा 11 महारत्न, 14 नवरत्न आणि 61 मिनिरत्न वर्ग 1 तर 12 मिनिरत्न वर्ग 2 कंपन्या आहेत. पहा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती सदिश राशी आहे? मित्रांनो खालीलपैकी कोणती सदिश राशी आहे तर बल ही मित्रांनो सदिश राशी आहे. गणित आणि भौतिकशास्त्र यानुसार ज्या राशीला बघा दिशा आणि परिमेय असे दोन्ही गुण असतात त्याला मित्रांनो या ठिकाणी सदिश राशी किंवा राशी किंवा सदिश राशी असे म्हटलं जातं. पहा समजलं. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक 2 हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. डलहौसी हे ठिकाण कुठे आहे? हिमाचल प्रदेशमध्ये. पहा हिमाचल प्रदेश एक शांत आणि निसर्ग संपन्न छोटे खाणी गाव म्हणजे डलहौसी. पहा ब्रिटिश गव्हर्नर डलहौसी यांनी हे ठिकाण शोधून काढलं म्हणून त्याला हे नाव देण्यात आलेलं आहे. पहा वेदांकडे परत चला हे कोणत्या समाजाचं घोषवाक्य आहे? मित्रांनो वेदांकडे परत चला हे कोणत्या समाजाचं घोषवाक्य आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो हे आर्य समाजाचं घोषवाक्य आहे. पहा आर्य समाज मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती यांनी एक स्थापलेला धार्मिक पंथ होता. 19व्या शतकामध्ये भारतामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळून घडवून येत असताना त्यामध्ये आर्य समाजाने महत्त्वपूर्ण योगदान दिलेले. पहा समजलं. नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा 20 नोव्हेंबर. कोणता आहे? पहा 20 नोव्हेंबर हा जो काही दिवस आहे हा बाल हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. पहा 20 नोव्हेंबर मित्रांनो जगभरामध्ये जागतिक बाल दिन, आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. बाल हक्क बालमजुरी आणि बाल शोषण विरोध करताना जेणेकरून त्यांचे बालपण, जीवन आणि विकासाचा हक्क मिळू शकेल. समजलं. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. सन 1919 मध्ये स्थापित रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण होते? रयत शिक्षण संस्था. मित्रांनो लक्षात ठेवा रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली होती? कर्मवीर भाऊराव पाटील. ऑप्शन क्रमांक 4 कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. पहा समजलं. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 22 सप्टेंबर 1887 झाला आणि त्यांचं निधन 9 मेला 1959 मध्ये झालं. पहा रयत शिक्षण संस्थेची स्थापना यांनी केली होती. या संस्थेची महाराष्ट्रामध्ये 2017 साली 41 महाविद्यालय होती. पहा आणि 439 हायस्कूले, कॉलेजच्या मुलांसाठी 27 वसतिगृह, 160 उच्च माध्यमिक विद्यालय आणि 17 शेती महाविद्यालय होती. त्याचबरोबर 5 तंत्र विद्यालये. मित्रांनो त्यांनी एकूण संस्था 679 स्थापन केल्या आणि एकूण विद्यार्थी सुमारे 4.5 लाख आणि सेवक होते 16,948. समजलं. इतकं मोठं त्यांनी तयार केलं होतं. पहा वाराणसी हे हिंदू तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? मित्रांनो वाराणसी कोणत्या ठिकाणी आहे तर उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला वाराणसी आपल्याला पाहावयास मिळतं. कुठं? उत्तर प्रदेशमध्ये. समजलं. चला पुढचा प्रश्न मित्रांनो अबब केवढं घनदाट जंगल हे? अबब केवढं घनदाट जंगल हे काय मित्रांनो केवळ प्रयोगी अव्यय. पहा समजलं. केवळ प्रयोगी अव्यय. वाक्यामध्ये केवळ वापरायचे किंवा त्यांचा केवळ उपयोग करायचा म्हणून ते उच्चारले जातात म्हणून त्यांना केवळ प्रयोगी अव्यय असं म्हणतात. नेक्स्ट पहा मित्रांनो मूर्खपणाचा सल्ला देणारा या शब्दसमूहाला खाली दिलेल्या शब्दसमूहातील लागू न पडणाऱ्या शब्दाचा पर्याय द्या. तर मित्रांनो या ठिकाणी पहा कळीचा नारद. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 कळीचा नारद याचं बरोबर उत्तर. पहा नेक्स्ट मित्रांनो विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या नामाच्या रूपाला काय म्हणतात? तर मित्रांनो काय म्हणतात? सामान्य रूप असं म्हणतात. समजलं. सामान्य रूप. उदाहरणार्थ बघा घर त्याला जर जोडून आलं तर घराजवळ, घोडा घोड्यासाठी हे झाले सामान्य रूप. नेक्स्ट पहा मरावी परी कीर्तरूपी उरावी अधोरेखित उभयनवी अव्ययाचा प्रकार विचारलेला आहे. तर मित्रांनो कोणता होईल तर हे न्यूनत्व बोधक हे. पहा न्यूनत्व म्हणजे
कमीपणा, उणीव, कमतरता. मित्रांनो, अव्यय आणि कमीपणा असलेलं विधान त्याचं कमीपणाचं स्वरूप असणारं दुसरं विधान जोडलं जातं. अशा अव्ययांना न्यूनत्वबोधक म्हणतात. उदाहरणार्थ जर पाहिलं, पण, परंतु, बाकी, परी हे काय आहेत पहा, न्यूनत्वबोधक आहेत पहा. पोलिसाने चोर पकडला या वाक्यामधील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो. तर पोलिसाने चोर पकडला या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोग आहे पहा. कोणता आहे पहा? कर्मणी प्रयोग. ज्या प्रयोगामध्ये वाक्याचं क्रियापद कर्माच्या लिंग, वचन आणि पुरुषाप्रमाणे ठेवलेलं असतं किंवा त्याची रचना कर्मानुसार केलेली असते, त्यावेळेस बघा कर्माच्या लिंग, वचन पुरुषानुसार बदलतं, त्याला कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगामध्ये सोयीस्करपणे वापरला जातो? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 पोर. लक्षात ठेवायचं आपल्याला. पोर याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात आलं? पोर. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, बोलकी बाहुली या शब्दामधील बोलकी हा शब्द काय आहे? मित्रांनो, बोलकी हा शब्द काय आहे? तर धातुसाधित विशेषण आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 धातुसाधित विशेषण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रामाने पुस्तक वाचले या वाक्यामधील प्रयोग ओळखायचा आहे पहा. तर मित्रांनो, रामाने पुस्तक वाचले तर यामध्ये कर्मणी प्रयोग आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन क्रमांक 3 कर्मणी प्रयोग आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. मित्रांनो, ज्या वाक्यामधील क्रियापद कर्माच्या लिंग, वचन पुरुषानुसार बदलते त्याला कर्मणी प्रयोग असं म्हणतात. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म कसा असतो? प्रथमांत असतो पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आपण अनिष्ट गोष्टी टाळाव्यात या ठिकाणी नकारार्थी करायचं आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, आपण अनिष्ट गोष्टी जर पाहिलं त्याचं योग्य उत्तर पहा. ऑप्शन क्रमांक 4 आपण अनिष्ट गोष्टी स्वीकारू नयेत हे झालं याचं नकारार्थी वाक्य. पुढीलपैकी भाववाचक नावे कोणती आहेत? मित्रांनो, भाववाचक नाव आपल्याला ओळखायची आहेत. तर बघा, धैर्य, आनंद याचं बरोबर उत्तर पहा. काल्पनिक किंवा वास्तविक वस्तूच्या आतमध्ये असणाऱ्या गुणधर्मांना दिलेलं नाव म्हणजेच मित्रांनो भाववाचक नाव असतं. नेक्स्ट पहा, रामाने युद्धामध्ये खूप राक्षस मारले या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे मित्रांनो. तर कोणता आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 कर्मणी. लक्षात ठेवायचं आहे कर्मणी याचं बरोबर उत्तर आहे पहा. ज्या वाक्यामध्ये क्रियापद कर्माच्या लिंग, वचन पुरुषानुसार बदलते त्याला कर्मणी प्रयोग असं म्हणतात पहा. कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमांत असतो आणि कर्ता हा कधीच प्रथमांत नसतो पहा. कर्म मित्रांनो प्रथमामध्ये असतं कर्म, आणि कर्ता मित्रांनो कधीच प्रथमांत नसतो. पुढचा प्रश्न मित्रांनो, बाण खालून वर गेला यातील वर या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. बाण खालून वर गेला मित्रांनो हे काय पहा? क्रियाविशेषण आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खाई त्याला खवखवे या म्हणीचा विरुद्धार्थाची म्हण कोणती होईल? खाई त्याला खवखवे विरुद्धार्थ होईल मित्रांनो कर नाही त्याला डर कसली, ही याचं बरोबर उत्तर आहे पहा. प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे पहा. प्राचीन या शब्दाचा मित्रांनो, प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय पहा? अवार्चिन. कोणता होईल? अवार्चिन. पुढील शब्दामध्ये अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचे आहे पहा. मित्रांनो कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 2 मोत्य याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालील शब्दामधील नामसाधित विशेषण कोणतं होईल? तर बघा, दयाळू माणूस मित्रांनो हे काय झालं? नामसाधित विशेषण झालं. तमा नसणे याचा अर्थ काय आहे? मित्रांनो, तमा नसणे याचा अर्थ आहे पहा परवा नसणे. ऑप्शन क्रमांक 3 परवा नसणे. देवाने या शब्दामधील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? मित्रांनो, देवाने जर पाहिलं तर ही तृतीय आहे पहा. लक्षात ठेवा तृतीया. मी तिला पुस्तक दिलं हे कोणतं कारक आहे? मित्रांनो हे कोणतं कारक आहे? तर लक्षात ठेवायचं आहे संप्रदान आहे. लक्षात ठेवा संप्रदान. पर्यंत आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, गुगल पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.